स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत जालना जिल्ह्यात विक्रमी मतदान। 4 केंद्रावर तब्बल 98.77% मतदानाची नोंद। जालना जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। जालना, अंबड, भोकरदन आणि परतूर या 4 मतदान केंद्रावर तब्बल 98.77% मतदानाची नोंद झाली आहे। सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। जिल्ह्यातील 4 केंद्रावर एकूण 238 नोंदणीकृत मतदार होते, त्यापैकी तब्बल 235 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाही प्रती आपली बांधिलकी दाखवून दिली। विशेष म्हणजे जालना, अंबड आणि परतूर या 3 केंद्रावर 100% मतदान झाले। जालना येथे 90 पैकी 90, अंबड मध्ये 61 पैकी 61 आणि परतूर मध्ये 45 पैकी 45 मतदारांनी मतदान केले, तर भोकरदन केंद्रावर 42 पैकी 41 मतदारांनी मतदान केल्याने तेथे 97.62% मतदानाची नोंद झाली। निवडणूक विभागाच्या प्रभावी नियोजनामुळे संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली। मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। तसेच कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। जालना जिल्ह्यातील या विक्रमी मतदानामुळे लोकशाही प्रक्रियेबाबत विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले। आज संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अंबड तहसीलमध्ये मतदान केंद्र होतं। 100% मतदान झालं आणि मला वाटतं महायुतीचे उमेदवार 100% विजय होतील, याच्यात मला कुठेही शंका वाटत। आज औरंगाबाद जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी विधान परिषदेसाठी निवडणूक पार पडली। याच्यामध्ये आज 100% मतदान झालेलं आहे आणि ही जी मतप्रक्रिया आहे ती पूर्णतः शांततेत पार पडलेली आहे आणि मतदान यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे। आता 22 तारखेला म्हणजे सोमवारी 22 जूनला मतमोजणी होणार आहे आणि त्या दिवशी निकाल येतील।